नमस्कार. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग यांच्यातर्फे आपण आज हे ग्रॅटिट्यूड मेडिटेशन घेणार आहोत, जे 3 दिवस असणार आहे, 9:30 ते 10:30 ऑनलाईन. तर असं काही नाहीये की हे 3 दिवसाची सिरीज आहे किंवा म्हणजे आज जॉईन नाही केलं तर 2 दिवस करायचं नाही वगैरे असं काही नाहीये. जर तुम्हाला तुमच्या कोणाला अजून याच्यात इन्क्लूड करायचं असेल, उद्यापासून तुम्ही इन्क्लूड केलं तर काहीच हरकत नाहीये. जे नवीन आत्ताच जॉईन झाले त्यांना एक सांगते की जर वही पेन घेऊन बसलात तर बरं होईल. आजचा जो विषय आहे ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड या विषयावर 3 दिवसाचं मेडिटेशन घ्यावं, तर तो असं बघायला गेलं तर अगदी सोपा विषय आहे की काय म्हणतात की कृतज्ञता, की आपण लहानपणापासूनच शिकतो की आपल्या गुरूंबद्दल, सगळ्यांबद्दल, आई बाबांबद्दल, सगळ्यांबद्दल कृतज्ञ राहावं. पण आपण ते ऍक्च्युअल प्रॅक्टिस करत नाही असं मला वाटलं. त्याच्यामुळे ते प्रॅक्टिस मध्ये आणण्यासाठी हे एक मेडिटेशन 3 दिवसाचं घ्यावं असं वाटलं. न्यू इयर सुरू झाल्यापासूनच ती एक मनातशी असं ठरवलं होतं. ते आज उद्या करत करत आज 11 तारखेला, छान तारखेला असं त्याचं सुरुवात झालेली आहे. तर ग्रॅटिट्यूड हे म्हणजे तसं बघायला लागलं तर एकदमच सोपं आहे की काय आहे त्यात, हा म्हणजे सगळ्यांबद्दल कृतज्ञ राहायचं. पण आपण जेव्हा ते प्रॅक्टिस करायला लागतो की तेव्हा आपल्याला जाणवतं की अरे आपण हे सगळ्या गोष्टी किती गृहीत धरत असतो. प्रत्येकच गोष्ट आपण किती गृहीत धरत असतो. म्हणजे त्याला आपण थँक्स म्हणतो कधी कधी, असं सवयीने म्हणा किंवा एक फॉर्मॅलिटी म्हणा, आपण म्हणतो थँक्स, पण डू वी रिअली फील इट अँड से इट, हा प्रश्न आहे. आता ग्रॅटिट्यूड म्हटलं तर तो खूप गोष्टींमध्ये महत्वाचा असतो. एक म्हणजे रेकी, हे जेव्हा आपण शिकतो, रेकी ही जे हिलिंग मोडॅलिटी आहे, ज्याला रेकी हिलिंग असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड हा खूप महत्वाचा असतो. त्याच्यानंतर होपोनोपोनो हे पण तुम्ही ऐकलं असेल की ग्रॅटिट्यूड मेडिटेशन बऱ्याचदा ते इम्प्लिमेंट केलं जातं, ऐकलं जातं, ती रेकॉर्ड ऐकली जाते. तर असं हे ग्रॅटिट्यूड म्हणजे आपल्याला सांगितलेलं असतं की आपण कृतज्ञ राहायला पाहिजे वगैरे. किंवा जे आपण म्हणतो की प्रत्येक वेळेला आपण जर अर्धा ग्लास भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे, तर आपलं कायम अर्ध्या भरलेल्या ग्लासकडे लक्ष जायला पाहिजे वगैरे असं. म्हणजे अमुक व्हायला पाहिजे, अमुक करावं, तमुक करावं, हे असं आपल्याला आपण अनेकदा ऐकतो, पण खरोखर आपण ते किती वेळा करतो आणि आपण असं वेळ काढून त्याच्यासाठी बसून खूप रेअरली करत असो. जर कोणी असं रेग्युलर बेसिसवर करत असेल तर खरंच खूप छान. तुम्हाला अनुभव देखील खूप छान येत असतील, नक्की तुम्ही शेअर करा. तर म्हणून आज आपण हे ग्रॅटिट्यूड घेतोय. तर त्याची सुरुवात आपण पहिल्यांदा स्वतःपासूनच ऑफकोर्स करायची आहे. तर पहिले आपण थोडस लिखाण करणार आहोत, थोडासा अभ्यास करायला देणार आहे तुम्हाला. तर लिखाण म्हणजे असं निबंध वगैरे आपण एक लिहूया छानपैकी. नाही, निबंध नाही लिहायला सांगत आहे. फक्त आपल्याला स्वतःचे 5 गुण लिहायचे आहेत. चांगले गुण जे तुम्हाला वाटतात, हा, आपल्याबद्दल, स्वतःबद्दल. म्हणजे अमुक फ्रेंडने सांगितलं की हे तुझं छान आहे किंवा हा गुण छान, म्हणून नाही, तुम्हाला स्वतःला जे काही वाटतंय. जर तुम्ही कॅमेरा ऑन करू शकलात तर मला जरा कम्युनिकेट करायला बरं पडेल, जर शक्य असेल तर. तुम्ही म्हणजे तुमच्या दृष्टीने तुम्हाला तुमचे कोणते गुण आहेत असे, कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्ती कितीही असे तुम्ही लिहू शकता. तर आपण त्याच्या आधी एक डोळे मिटून घेऊया आणि जरा म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या सगळ्या बाकीच्या व्यवधानांमधून जरा अंतरदृष्टी असं आपल्याकडे थोडंसं लक्ष वळवूया. कारण कधी कधी असं होतं की आपल्याला आपले गुण आठवत नाहीत, माहिती नसतात, आपण ऍक्सेप्ट करत नाही. म्हणजे माहिती असतात का, तर हो, अमुक मला असं म्हणाली होती, तमुक मला तसं म्हणाला होता, पण आपल्याला ते ऍक्सेप्ट होत नसतं की नाही नाही. म्हणजे आता कोणी जर म्हटलं की वा, तू म्हणजे एकदम छान जेवण करतेस, मग आपण काय म्हणतो, नाही नाही, माझं हे ना त्याच्यात मीठच कमी झालं होतं, नाही नाही हे ना तिखटच झालं होतं, की हे हे नीट शिजलंच नव्हतं, असं आपणच म्हणतो. म्हणजे
समोरच्या व्यक्तीला जरी ते छान वाटलेलं असलं तरी आपण ते मान्य करत नाही. आपण जास्ती परफेक्शनिस्ट होण्यासाठी, म्हणजे आपलं ते एक हे असतं की उगाच आपण खोटी तारीफ कशाला ऐकून घ्या, किंवा व्हॉट एव्हर जे काही तुमचे बिलीफ असतील, जे काही तुमचे संस्कार असतील, त्यानुसार आपलं चालू म्हणजे आपलं थिंकिंग असतं. तर आपण पहिल्यांदी स्वतःचे 5 गुण, मिनिमम 5 तर पाहिजेतच पाहिजेत, प्री रिक्विजिट आहे आजच्या मेडिटेशनची. आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही लिहू शकता. तर आपण आधी पहिले डोळे मिटून घेऊया. नेहमीच्याच मेडिटेशन मध्ये जसं आपण एखादा संकल्प करतो तसा आजही करणार आहोत. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून ठेवायचा आहे. डोळे मिटल्यानंतर छानच दिसतं, चष्मा लावण्याची गरज नाही पडत. तर जाणीव श्वासावर आहे. जे स्वरयोग शिकले आहेत ते नाडी चेक करू शकतात, किंवा जे नाही शिकले ते सुद्धा कोणती नोस्ट्रिल चालू आहे हे जस्ट एकदा बघू शकतात. जर कळलं तर ठीक आहे, नाही कळलं तर अजिबातच हरकत नाही. आपण हे या वर्षातलं पहिलं मेडिटेशन घेत आहोत. अतिशय छान अशी सुरुवात आपल्या मेडिटेशन जर्नीला करत आहोत. श्वासाकडे लक्ष आहे, आणि या श्वासाबरोबर आपण अंतर्मनात शिरत आहोत. सगळे देवी देवता आपले आवडते, त्यांचं स्मरण अर्थातच करायचं आहे. आपल्याला जो काही संकल्प करायचा आहे तोही आपण करू शकतो. त्या देवतांना, मास्टर्सना सांगायचं आहे की हा संकल्प घेऊन हे 3 दिवसाचं ध्यान सत्र मी करत आहे. त्यामध्ये तुझे आशीर्वाद असू दे. आणि आता सावकाश डोळे उघडून आपण थोडासा विचार करूया, आणि स्वतःचे 5 गुण लिहायचे आहेत. कागद पेन असेल तर जास्ती चांगलं. जे तुम्हाला वाटतायत ते गुण असले पाहिजेत. आपलं हे 3 दिवसाचं थोडं इंटरॅक्टिव्ह करण्याचा विचार आहे. तर तुम्ही जर का ग्रुप म्हणजे चॅट मध्ये टाकू शकलात तर छान, कारण मला वाटतं आपला एकच असा ग्रुप नाहीये. कोणत्या वेगवेगळ्या ग्रुपवरून तुम्ही लिंक मिळाली असेल कोणत्या ग्रुपवरून, तर मग आपण चॅट वरती शेअर करूया. मला आवडेल तुमच्या सगळ्यांचे गुण वाचायला, आणि सगळ्यांनाच आवडतील. न लाजता लिहायचंय. की हा एक बिलीफ बाजूला ठेवायचा आहे की मीच माझी तारीफ कशी करायची, मीच माझ्याबद्दल कसं सांगायचं. तर हे बाजूला ठेवून मोकळ्या मनाने लिहायचंय. आणि हे लिहित असताना श्वासावर पण लक्ष ठेवा, आणि फील करा की वाव, माझ्यात किती मस्त गुण आहेत, मी किती छान जेवण करते,
मी छान दिसते, मी ऑफिसचं काम किती छान करते, मी किती ऑर्गनाइज्ड आहे, मी किती मल्टीटास्किंग करू शकते, मी घर किती छान ठेवते. तर तुमचे स्वतःचे गुण कोणापासून सुरुवात करूया? लॉयल्टी, कन्सिस्टंट, गुड हँडरायटिंग, अरे वा, स्पिरिच्युअल, सिंगिंग, पंक्च्युअल, व्हेरी नाईस. अजून कोण लिहितंय? अश्विनी. 4 आठवडे. मग पाचवा आठवतच नाहीये. आणि चार पैकी एक. आय ट्राय टू अंडरस्टँड पीपल वेल. चांगले गुण मध्ये फक्त ते घेतले. आय कॅन कुक वेल. आय एन्जॉय हेल्पिंग पीपल. आय कॅन मॅनेज थिंग्स व्हेरी वेल. लाईक आय कॅन डू द डिझाईन थिंकिंग. पाचवं नाही आठवत आहे. तर दुसरं पाच. कोणाचं तरी ऐकून आठवलं तर लिहिते. 5वं तर 5 कंपल्सरी आहेत, बाकी ऑप्शन. हो, असं मला लिहायला सुरुवात केल्यानंतर वाटलं होतं की अरे खूप आहेत खूप. पण ते लिहिताना चारच आठवले. खूप आहेत, आत्ता आठवत नसते. हा म्हणजे ते कॅटेगरी मध्ये येत नाही तसं वाटतं. पण म्हटलं जाऊ दे, चार तरी ते पण चार. लिही, चालेल, काय हरकत नाही. आता मला काही सुचतच नाहीये ह्याच्यापुढे पण. तरी तू आता काय काय बोललीस त्याच्यात मला अं, सापडले. वाटलं अरे थांब हे लिहायचंय हे लिहायचंय. आता मला काही नाही आठवत आहे. आय एम ब्युटिफुल. हा म्हणजे ते ते मला वाटत नाही. म्हणूनच म्हणते की असं कोणालाच वाटत नसतं की मी सुंदर आहे. मी सांगते. हा हा, चालेल, सांगा ना अर्पिता. हं? दुसऱ्यांची काळजी घेणारी, खूप प्रामाणिक, हातातले काम घेतलेले तडीस नेणारी, अरे वा. स्वतःच्या आणि फॅमिलीच्या तब्येतीची काळजी घेणारी, स्वच्छता आवडणारी, कलेची आवड, घर सजवणारी, देवावर विश्वास, दुसऱ्यांचं प्रामाणिकपणे ऐकून घेणारी. बस एवढं तर सध्या आहे. वाव, मस्त. अजून आठवले तरी चालतील ना, लिहिले अजून तरी चालतील. प्राजक्ता सांगतेस? हो, आवाज येतोय ना? हा, येतोय, थोडा हळू येतोय, पण येतोय. मी उत्तम लिस्नर आहे. अ, मी नेहमी घर स्वच्छ आणि टापटीप ठेवते. अ, माझा आवाज मधुर आहे. वा वा वा. मी शांत व समजूतदार आहे. आणि मी एक उत्तम हीलर आहे. व्हेरी नाईस. आणि अजून लिहिलंय ऑफिस मॅनेजमेंट खूप छान सांभाळता येतं. मस्त. ग्रेट. आता ते असं फील करा मस्तपैकी, वाव, असं. आणि अजून कोण सांगताय? शलाका ताई. जे नवीन जॉईन झालेत त्यांना सांगते की आपल्याला आपले 5 चांगले गुण जे आपल्याला वाटतायत स्वतःला, ते लिहायचे आहेत आणि शेअर करायचे आहेत आणि फील करायचे आहे. मला आता हे शेअर केल्यानंतर असं धडधडायला झालंय आणि मला पाणी प्यावंसं वाटतंय, तर पिऊ शकते हो का? हो, फील.
हा, शलाका ताई. हो, मला ना ऍक्च्युली तो कॅमेरा ऑन ठेवल्यावर आवाज जात नाहीये म्हणून मी बंद अच्छा. केलाय. बर. मी आता चालू केलेला पण परत मला जाणवलं आवाज कदाचित जात नाहीये. बरोबर. सो मी माझ्या बाबतीत लिहिलंय की स्वतःची काळजी घेणारी, प्रत्येक गोष्ट आर्टिक्युलेट सुंदर पद्धतीने करणारी, करिअरमध्ये मुलांची असेसमेंट करताना खूप बारकावे बघून त्यावर ट्रीटमेंट देणारी, अरे वा. अ, अ, आणि स्वतःमध्ये खूप पोटेन्शियल आहे याची जाणीव असणारी. मग ते पोटेन्शियल कुठल्याही एरियामध्ये असू देत. आणि मुळात प्रत्येक गोष्ट जी पटत नाही ती त्या माणसाच्या समोर आणणारी, की हे मला आवडलेलं नाहीये आणि हे मी यापुढे कधीही टॉलरेट करणार नाही, व्हेरी गुड. असं चोख शब्दात समोर आणणारी. आणि मुळात हे मला प्रचंड आवडतं. आय एन्जॉय दिस स्किल. व्हेरी. येस. कधी कधी यामध्ये बोलताना थोडासा राग येतो पण नंतर भानावर पण येणारी आणि याचं अवेअरनेस असणं ह्या बाबतीत मला प्रचंड स्वतः बाबतीत अभिमान आहे. थँक्यू. व्हेरी नाईस. सुंदर, छान गुण आहे. आणि कोण सांगता येईल? अरुणाबाई. श्रुती, आहेस का? प्रियांक. ताई मला एक ऍड करायचंय हो आता. हो, जरूर. सहज सुचून गेलं म्हणून कदाचित हे सगळ्यांना आपल्याला फायद्याचं ठरू शकतं म्हणून सांगते. आज सकाळी ना माझ्या अचानक एक डोक्यात आलं की आपल्याकडे सगळ्यांकडेच एक छोटी डायरी असते किंवा ऍप मध्ये भरपूर नोट्सचे हे ऍप्स असतात. सो आपण त्याच्यावर कॉन्ट्रीब्युटर आणि रिसिव्हर या दोन कॉलम बनवून आपण दिवसभरात काय केलं किंवा काय कॉन्ट्रीब्यूट केलं टू द युनिव्हर्स आणि आपल्याला काय काय मिळालं, म्हणजे साधं आपल्याला घरात बाईनी येऊन साफसफाई करणं हे सुद्धा एक अ, आपल्यासाठी काहीतरी मिळालेली गोष्ट आहे. सो ह्याचं पण आपण थँक्यू म्हणणं आणि हे पण आपण किती आनंदी आहोत किंवा किती प्रिव्हिलेज्ड आहोत खरंय. याचं रिअलायझेशन ठेवणं ही अतिशय फार सोपी गोष्ट आहे. ती येते, आपण काही करत नाही पण तरी आपल्याला हे उपभोगायला मिळतंय, तो बरोबर. आराम साफसफाई न करण्याचा. हे बरोबर. असं घेऊन ठेवलं तर कदाचित असं वाटतं एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडली तर काही हरकत नाहीये. खरंय. खरंय. सो असं जस्ट डोक्यात आलं आणि ते शेअर करावं असं वाटलं. हो, थँक्यू. छान आहे शेअरिंग. हो, सगळ्यांनी असं करायला काहीच हरकत नाही. म्हणूनच आज मी वही पेन घ्यायला सांगितलं, कारण काही वेळा असं होतं की आपल्याला वाटून जातं, पण मग त्या आपल्या बाकीच्या गोष्टींमध्ये निसटून जातं. आपण जर ते लिहून, म्हणजे काइंड ऑफ त्याला मूर्त रूप देतो ना, लिहितो म्हणजे विचारांना मूर्त रूप देतो, तर ते चांगली ती ऍक्टिव्हिटी आहे. तर नक्कीच हे सगळ्यांना करता येईल. हा, श्रुती, तू जेवतेस पण जस्ट ऑन करून जस्ट सांगू शकलीस, नंतर लिहिलंस तरी चालेल, पण सांग म्हणजे ऐकतेस पण, हा, तुझे गुण मला ऐकायचेत. चालेल, थोड्या वेळाने सांग, नंतर सांग. प्रियांका वेलिंग, तुम्ही सांगणार का? हॅलो. हॅलो. हा, मी अरुणा पाटील. हा, बोला. हा, मी अगदी शांत स्वभावाची आहे, हम्म. मितभाषी आहे. हम्म. तरी सुद्धा मला भरपूर मैत्रिणी आहेत. म्हणजे मी स्वतःहून कोणाशी बोलायला जात नाही पण माझी मैत्री होते लोकांची. अरे वा.
हा. आणि मला नीटनेटकं घर ठेवायला आवडतं. स्वयंपाकात आवड आहे आणि चांगला स्वयंपाक करून लोकांना खाऊ घालण्याची पण आवड आहे. हम्म. आणि ऑफिसमध्ये पण माझं काम म्हणजे प्रशंसनीयच होतं. अरे वा, नाईस. आणि जॉईंट फॅमिलीत राहत होते मी, तरी सुद्धा म्हणजे माझा स्वभाव कधी शांतचा, कधी राग आलेला नाही. सगळं सहनशक्ती पण भरपूर दिली होती देवाने. अरे वा, किती छान. नूतन ताई. हॅलो. हा, प्रियांका ताई बोला. हा. कॅमेरा ऑन ऍक्च्युली करता येईल का? तेच मी ट्राय करत होते. एक मिनिट. बरं, ठीक आहे, हा. चालेल. ओके. हा. ऍक्च्युली मी चैत्रालीची आई, हा. प्रियांका. हा. तर ऍक्च्युली मला माणसं खूप आवडतात. हम्म. माणसांशी संवाद साधायला खूप आवडतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी एकदम शांत स्वभावाची आहे आणि अतिशय प्रेमळ, फ्रेंडली आहे आणि घरच्या कुटुंबाची काळजी घेणारी आहे. आणि मला असं वाटतं की तसं मन पण आपलं अधिक अधिक सुंदर करता येईल याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आपण शरीर सुंदर ठेवतो त्याप्रमाणे मन सुद्धा आपण आणखीन छान छान होईल याकडे माझा प्रयत्न असतो. अरे वा, खूप छान, मस्त. विजया ताई. चैत्राली, तू सांगणार का? हो. हा, सांग ना. मी खूप खूप छान डान्सर आहे. अरे मी वा. खूप सुंदर आहे आणि वा. प्रेमळ पण आहे. आणि अजून दोन आणि पाहिजे. सगळ्यांची छान प्रेमाने वागते, काळजी घेणारी आहे. खरंय, मस्त. थँक्यू. आणि आता कोण राहिलंय? नूतन ताई, विजया ताई. ओके, चालेल, चालेल, चालेल. ओके, अश्विनी. हा, विजया. योगिनी, मी विद्या बोलते. अच्छा, हा, तुमचं नाव? अरे विजया. विजया तुमचं नाव नाहीये का? आईचं नाव आहे, आईचा मोबाईल आहे ना. अच्छा, अच्छा, मग इथे तुम्ही चेंज करू शकता का? हा, नाही, आई पण आहे, पण तिला जरा बरोबर, मान दुखते ना, मग तिला मग म्हटलं मी झोपून कर म्हणून. बरं, बरं, चालेल. मग मी विद्या आणि विजया असं इथे चेंज करते मग. हा हा, मी करते. हा, अं, तुम्हाला येईल का? ओके. हा, आधी करू का की आधी हा, सांगू? मी करते ना. हा, चालेल. हा, बोला. माझ्या आईचं वाचते मी. बर. माझ्या आईला म्हणजे सत्संग फार म्हणजे हे आवडतो. आईने लिहिलंय का तुम्ही लिहिलंय? आईने लिहिले, मी वाचते फक्त. ती म्हणाली ओके, तू वाच, मी नाही चालेल. वाचणार. हा, चालेल. तर नाही येते. अ, आईने लिहिलंय की म्हणजे तिला म्हणजे असं कुठल्याही गोष्टीचा कोणाचा हेवा वाटत नाही किंवा निंदा नाही, की असं की म्हणजे तुमच्याकडे आहे माझ्याकडे नाही, किंवा असं तिला कधीच नाही. गॉसिपिंग करणं वगैरे लहानपणापासून मी पण पाहिलंय. कुणी घरी आलं तरी तिला कशाचं म्हणजे ती ऐकून घेईल, पण ती कधीच कशावर हे नाही करणार की अरे हा असा आहे तो तसा आहे. बरं. ही तिची चांगली क्वालिटी. व्हेरी नाईस. माझ्या आईचा जिभेवर खूप कंट्रोल आहे खाण्यावर. हम्म. ती अपाट म्हणजे नाही. आता फॉर एक्झाम्पल माझ्या आईला मध्ये मेनोपॉज झाला होता. ही 20-30 वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा डॉक्टरांनी तिला युटेरस काढायला सांगितलं होतं, पण हिमोग्लोबिन 3 होतं. मग ते वाढण्याच्या आधी करू शकत नाही. मग माझ्या वडिलांनी आयुर्वेदिक औषधं केली होती. त्याच्यात तिला फक्त ब्लँड फूड, विदाऊट सॉल्ट, विदाऊट स्पायसेस, एनिथिंग, नुसतं बॉइल्ड खायचं होतं. आणि शी डिड इट फॉर लाईक 2 years. अँड देन ऑन शी इज कंटिन्युइंग विदाउट सॉल्ट. म्हणजे माणूस सॉल्ट तरी पाहिजे, काही नसलं तरी. तिचं खरंय. खाण्यावर खूप कंट्रोल आहे, अच्छा. पथ्य पाणी. त्याच्यामुळे ती आता 73 आहे. पण तिच्याकडे बघून कोण म्हणणार नाही शी शी डोंट लुक लाईक. हो, खूपच छान. ही खूपच चांगली, म्हणजे अगदी सगळे आमच्या पूर्ण सगळे लोक जो अप्रिशिएट करतो, शक्य नाही आम्हाला ते. खरंय. खाण्यावर नाही आम्ही कंट्रोल करू शकत. तिला घर टापटिपीत ठेवायला आवडतं, सगळ्यांची काळजी घ्यायला आवडतं घरामध्ये. आणि दिसायला छान आहे माझी आई.
मस्त. हे तिचे गुण. नाईस. आणि माझ्या बाबतीत पूर्वी होते, आता हल्ली आठवत नाहीत. मस्त झालेत. शोधते स्वतःला. पूर्वीचे सांगितले तरी चालते. मी गिव्हअप करत नाही कधीच. लाईक अ फिनिक्स बर्ड, काही झालं तरी आय स्टँड ऑन लाईक अगेन. आय यूज टू आय यूज टू बी व्हेरी फ्रेंडली, लव्हिंग, केअरिंग, हार्डवर्किंग, अजूनही आहे. आय यूज टू बी करेजियस. हा. आर्टिस्ट आहे मी, होती. ड्रॉइंग करायची छान, मेहंदी काढायची, मेकअप करायची, खूप छान राहायला आवडायचं, सगळ्यांना छान ठेवायला आवडायचं, सजवायला. अजूनही ते कंटिन्यू होऊ शकतं. खूप काय काय बनवायला आवडायचं, पेंटिंग्स करायची मी, वाचन खूप करायची मी, मस्त. टीचिंग करायची, असं बरंच काही काही करायची. आता सगळे सांगायला लागले तेव्हा आठवायचं की मी हे होती. बरोबर. तर आता ते कंटिन्यू करायचंय, अप्रिशिएट करायचं स्वतःला, फील करा आहे की एवढं सगळं मी करत होते. आणि मग ती गॅप अशी का पडली तेच शोधलं की मग करू शकता अजूनही सगळं. ओके. अजून. थँक्यू. थँक्यू. थँक्स फॉर. ताई, जस्ट एक गायडन्स हवा होता. फील करायचं म्हणजे काय, एखादं उदाहरण दिलं तर बरं होईल. हा, फील म्हणजे आता जेव्हा आपल्याला कोणी म्हणजे कसं आहे की आता हे आपणच आपल्याला छान, हे हे मी छान हम्म. करते, हे मी हो. छान करते असं आपण म्हटलं. पण हो. जेव्हा फील म्हणजे कसं की जेव्हा तुम्ही समजा आता कोणीतरी, कोणासाठी तरी तुम्ही असं काहीतरी केलंय, समजा फॉर एक्झाम्पल हम्म. एखादी व्यक्ती विशेष, हम्म. त्यांच्यासाठी आपण हम्म. काहीतरी छान पदार्थ बनवलाय आणि हा. जेव्हा त्यांनी तो अप्रिशिएट केला तर आपल्याला कसं वाटतं? हो. हो. काहीतरी हो. असं फील येतं ना की नाही, वाव असं. तर मी पण करू शकते असं फील येतं की दुसऱ्यांनी माझं कौतुक करावं करून. बरोबर. म्हणजे आपले जेव्हा ते खरोखर होतं, घडतं, तर तेव्हा आपल्याला वाटतं कसं, फील कसं होतं की अं, अजून त्याच्यामध्ये जर आपण डोळे मिटून स्वतःकडे लक्ष दिलं तर आपल्याला त्यातले बारकावे सुद्धा कळतील की हा, आपल्याला ना असं म्हणतो ना की असं आपल्या अंगात खूप प्रकाश आहे असं वाटतं, किंवा हम्म. असं आपले प्रत्येक म्हणजे प्रत्येक हे सेल आपली अशी स्माईल करते असं वाटतं, किंवा वा. हा. अजून म्हणजे हा. काहीही. सो हो. ते हो. डोळे मिटून ती पहिले फील इमॅजिन करू करायचं. शकता तुम्ही की हा, म्हणजे असं असं मी काहीतरी केलंय आणि त्याला त्या समोरच्या व्यक्ती छान म्हणालीये, किंवा हा. काही असेल, मला बक्षीस मिळालंय किंवा असं. राईट. सो आपण कसं म्हणतो की अरे ही साडी खूप छान दिसतीये. हा. सो आपल्याला जी पोचपावती मिळते त्याचं फील घेणं हा, मग ते महत्वाचं. मिळाल्यावर आपल्याला कसं वाटतं? वाव. स्वतः आपल्याला स्वतःवर आ- विश्वास त्या बाबतीत जास्त वाढून येतो. हा, पण म्हणजे असं आतमधून जे वाटणं आहे ना, असं की हा. आनंदी हा. वाटतं, किंवा हा. हा. एक्साइटिंग वाटतं, किंवा हा. असं, तर ते ते फील करणं. करेक्ट. आणि योगिनीताई, आणखीन एक सांगायचं आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने. हा स्पेशल ग्रॅटिट्यूड तुमच्यासाठी जो आज हे ऑनलाईन ठेवल्यामुळे सगळ्यांना अटेंड करता येतंय आणि हो, हो. सगळ्यांना त्याचा फायदा घेता येतोय. थँक्यू सो मच. हो, थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण जॉईन झाल्यामुळे माझंही हे ग्रॅटिट्यूडचं मेडिटेशन होणार आहे. तर आपण कोणी राहिलं आहे का बघूया, नाही तर पुढे जाऊया. हा, प्रियांका तू नंतर सांगशील. श्रुती ती जेवतीये त्याच्यामुळे तिला आपण. हा ताई, नंतर सांगते. हा, चालेल, पण सांगायचं आहे हा नक्की. हो हो हो. Okay. तर आता कोणी राहिलं नाहीये ना चुकून? मी
कोणाचं नाव घेतलं नाही असं कोणी असेल तर प्लीज तुम्ही म्यूट ऑफ करून सांगा. माझ्या मते मी घेतलंय, सगळ्यांनी सांगितलंय. ओके, तर आपण हे जे फील आहे ना ते फील घेऊया. कारण हा जो ग्रॅटिट्यूड आपण म्हणतो, कृतज्ञता, आता ही एक प्रकारे आपण आपल्याला अॅक्नॉलेज केलं स्वतःला. जेव्हा आपण स्वतःला अॅक्नॉलेज करतो ना तेव्हा बाकीचे आपल्याला अॅक्नॉलेज करतात, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. जी गोष्ट आपल्याला रिस्पेक्ट, आपण स्वतःला रिस्पेक्ट देतो तेव्हा दुसरे पण आपल्याला रिस्पेक्ट देतात. की स्वतःला आपण जेव्हा प्रोटेक्ट करतो तेव्हा बाकीचे पण प्रोटेक्ट करतात. म्हणजे आपले इंटरेस्ट असतील किंवा आपल्या जे काही आवडत्या गोष्टी असतील, की म्हणजे आपण सांभाळणे म्हणतो ना, की चला मी माझी आवडती गोष्ट केली आहे, की लोक म्हणजे आजूबाजूचे किंवा कोणी आपल्या संपर्कात येणारे, की तेही आपल्याला आपली स्पेस देतात. म्हणजे तर आपल्याला आधी आधी आपल्याला काय वाटायचं, की आपण दुसऱ्याला दिलं की आपल्याला मिळतं. मग आपण एक्सपेक्टेशन करतो की अमुक व्यक्तीशी तर मी छान बोललेले, हसलेले किंवा जे काही असेल त्याला हवी तेव्हा मदत केली होती, आणि मी एक्सपेक्ट की ते आता मला जेव्हा गरज आहे तेव्हा त्यांनी मदत केली पाहिजे, तेव्हा ते नीट बोलले पाहिजेत. असं नाही. आपण स्वतःला रिस्पेक्ट किंवा आपण स्वतःला जेव्हा मदत करतो तेव्हा आपल्याला बाहेरून मदत मिळते. असं आहे ते गणित. तर आपण काय समजत होतो की आपण एखाद्याला मदत केली तर त्याने मला केली पाहिजे, असं नाही. तर थोडस हे स्वतःच इंट्रोस्पेक्शन आणि हे झाल्यानंतर आता आपण ऍक्च्युअल मेडिटेशन कडे वळूया. नेहमीप्रमाणेच आपण डोळे मिटून घ्यायचे आहेत. आणि आता मेडिटेशन झाल्यानंतर मेडिटेशन मध्ये जे जे आपण आपल्याला आठवतील ते नंतर आपण लिहून काढले तरी चालणार. जसं की आता आपण 5 गुण आपले लिहिले, अजून त्याच्यामध्ये ऍडिशन आपल्याला करायचं असेल तरीही आपण करू शकतो. आणि आता आपण मेडिटेशन मध्ये जे करणार आहोत तेही तुम्ही नंतर लिहू शकता, असं आहे. तर आता आपण डोळे मिटून घेऊया. जाणीव श्वासावर आहे. आज आपण स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत, स्वतःकडे लक्ष देणार आहोत. त्यामुळे सर्वात आधी श्वासाची जाणीव, श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. श्वासाचे आत येणं, बाहेर जाणं, जस्ट फील दॅट. कसा श्वास आत येतोय, बाहेर जातोय, आपल्याला कळतही नाहीये. आपल्या जन्मापासून त्याचं हे निरंतर कार्य सुरू आहे. आपण त्याच्यामुळे जिवंत आहोत. सर्वात आधी त्याला ग्रॅटिट्यूड. आपण या जगात प्रवेश केला त्या आईबाबांप्रती सर्वात आधी कृतज्ञता व्यक्त करायची. कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे फक्त थँक्यू नाही. आईला डोळ्यासमोर आणा आणि तिने आपल्याला जन्म दिला, हे तर खूपच मोठं काम आहे, मोठं कारण आहे आपण तिच्या प्रती कृतज्ञ राहण्यासाठी. अगदी मनापासून, मनातल्या मनातच, तुम्ही इमॅजिन करून
तिला घट्ट मिठी मारू शकता. टू से थँक यू. आणि तिचे आशीर्वाद घेऊ शकता पाया पडून. च्या हातात हात देऊन. काही बोलण्याची व्यक्त होण्याचीही गरज नाहीये. आपोआप तिला सगळ्या भावना पोहोचतील. आणि तुम्हाला जे वाटतंय तिने तुमच्यासाठी करावं, तुमच्या डोक्यावरून हात फिरवावा, पाठीवरून हात फिरवावा, तसं ती करतीये आता. आणि तिला खूप खूप थँक्यू, कृतज्ञता मनापासून, हार्ट मधून, हार्ट चक्रापासून आलेली आहे. आणि आता बाबांना इमॅजिन करायचंय आणि बाबांना सुद्धा वाकून नमस्कार करायचाय मनातल्या मनातच, पण समोर त्यांना इमॅजिन करायचंय आणि तुम्ही ऍक्च्युअल वाकून त्यांचा आशीर्वाद घेताय हे इमॅजिन करायचं. त्यांना पण खूप खूप धन्यवाद, म्हणजे धन्यवाद पेक्षाही कृतज्ञता. आपण कधीच त्यांना बोलून दाखवत नाही, बोलू शकत नाही, बोलत नाही. तर हे थँक्यू त्यांना म्हणायचं, फील करायचं. आणि तुम्हाला त्यांच्याकडून जे त्यांनी करावं असं वाटत असेल, डोक्यावरून हात फिरवावा, पाठीवरून हात फिरवावा, तसं ते करत आहेत हे इमॅजिन करायचं. किंवा कदाचित तुमचं त्यांचा जसा स्वभाव असेल त्याप्रमाणे ते म्हणतील, तेही इमॅजिन करायचं की हा असं कधी कोणी थँक्यू म्हणतं का, किंवा त्यांच्या स्वभावानुसार की हा, काही जणांचा असा स्वभाव असं, हा माहितीये माहितीये आज अगदी थँक्यू म्हणतीये वगैरे असं, किंवा जे काही तुमचे वडील म्हणतील त्यांच्या स्वभावानुसार ते इमॅजिन करा. आणि आता या जगामध्ये त्यांनी आपल्याला आणल्याबद्दल आपण त्यांची कृतज्ञता त्यांच्या प्रती व्यक्त केलेली आहे. आणि आज आपण स्वतःवर फोकस करणार आहोत. आपलं शरीर, आपला प्रत्येक अवयव, याच्यासाठी आपण थँकफुल राहायचंय. आपण म्हणजे कोण आहोत? सोल. आपण या पृथ्वी तलावर येतो आणि या ज्या पेशी आहेत, सेल, त्या आपल्यासाठी काम करतात. संपूर्ण आयुष्य आपण त्यांचा वापर करतो एक प्रकारे. हे शरीर, त्यातली प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव, डोक्यापासून पायापर्यंत आठवायचे सगळे अवयव, केस, आपल्या सौंदर्यात भर घालणारे, डोकं, कपाळ, भुवया, प्रत्येक छोट्या छोट्या अवयवाचं काही ना काहीतरी कार्य आहे. त्या कार्याप्रती एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करायची. डोळे, नाक, हनुवटी, जबडा, जीभ, दात, ओठ, संपूर्ण चेहरा, कान, गाल, मान, गळा, छाती, खांदे, दोन्ही हात, पोट, अपर ऍब्डोमेन, लोअर ऍब्डोमेन,
त्यातले इंटरनल ऑर्गन्स सगळे, ब्रेन, हार्ट, लिव्हर, इंटेस्टाईन्स, सगळे अवयव जे तुम्हाला आठवतील, कदाचित जे मीही नावं घेणार नाही असे अवयवही तुम्हाला आठवतील. पाठीचा कणा, दोनही पाय, मांड्यांपासून पायाच्या बोटाच्या टोकापर्यंत सगळे अवयव, सगळ्या पेशी, सगळे मसल्स, रक्तवाहिन्या, बोन्स, हाडं, जे प्रत्येक शरीराचा भाग आहे, छोट्यात छोटा भाग आहे, त्या सगळ्या भागांमध्ये ज्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या पेशींना खूप खूप कृतज्ञता व्यक्त करायची. आणि जे आपल्याला विशेष आपलं कार्य कार्य जिथे असतं, म्हणजे कॉम्प्युटरचं काम असेल तर आपण डोळ्यांचा जास्ती वापर करतो, स्वयंपाक करताना हाताचा जास्ती वापर करतो, फिरायला जाताना पायांचा जास्ती वापर करतो. असं तुमच्या कार्याशी निगडीत जे अवयव असतील त्यांना नक्कीच कृतज्ञता व्यक्त करा. शरीरात काम करणारी पाचही तत्व, पंचप्राण, शरीरामध्ये असणाऱ्या, आपल्या प्राणिक बॉडीमध्ये असणाऱ्या नाड्या, या सगळ्या गोष्टी ज्या माझ्या आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. या झाल्या इंटरनल गोष्टी. आणि स्वतःच्याच बाबतीतल्या ज्या ज्या तुम्हाला आठवतील, कदाचित काही गोष्टी मी नाव घ्यायला विसरे नाही, पण तुम्हाला जर त्या ऍडिशनल आठवल्या तर नक्कीच आठवा. आपण जिथे राहतो ते घर, आपण घातलेले कपडे, आपल्या कपड्यांवरून असा हात फिरवा आणि ते फील करा कपडे, आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता अशी मनातून आली पाहिजे, वाटली पाहिजे. आपलं घर, आपली प्रत्येक वस्तू, म्हणजे आता इथे सगळ्या स्त्रिया आहेत त्याच्यामुळे मी म्हणू शकते की स्वयंपाकघरातलं प्रत्येक भांड, आपल्या घरात असणारी इलेक्ट्रिसिटी, आपण किती गृहीत धरलेल्या असतात या सगळ्याच गोष्टी. गॅस, पाईप गॅस आल्यानंतर आपण नुसतं बटन लावलं की लगेच आपण गॅस सुरू करू शकतो, हा पाईप गॅस. आता ह्या प्रत्येक गोष्टीच्या आतमध्ये आपण जर शिरलं तर खूप आहेत गोष्टी त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला पाहिजे. तो पाईप गॅस आपल्या घरापर्यंत येण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले, ज्या ज्या लोकांनी कष्ट घेतले, त्यांच्यापासून आपण आठवू शकतो, त्यांच्यापासून आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आपण जे जेवतो, अन्न खातो, ते सगळं, त्या सगळ्या प्रति कृतज्ञता. आणि तुमच्या म्हणून अशा ज्या गोष्टी आहेत ना, आणि तुम्ही आता जे सगळे गुण सांगितले, जी स्किल्स, तुमच्या अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जर तुमची स्वतःची गाडी असेल किंवा तुमचा स्वतःचा लॅपटॉप असेल, या सगळ्याच गोष्टींना आपल्याला आज थँक्यू म्हणायचंय, आठवायचंय, धन्यवाद द्यायचे, एक्नॉलेज करायचंय.
त्याच्यात तुमच्या अशा खूप छोट्या छोट्या ज्वेलरी तुमचे जर आवडती असेल तर, तुमचं पेन, तुमचा मोबाईल, खूप गोष्टी येतात. चष्मा, त्याच्यामुळे तुम्हाला छान दिसतं. आणि हे सगळं, हा सगळा विचार करतानाच आपल्याला वाटतं की आपण किती श्रीमंत आहोत, किती लकी आहोत. हे सगळं, हा सगळा विचार करून तुमचे स्वतःचा डेस्क असेल, टेबल असेल, ज्या काही तुमच्या वस्तू आहेत घरातल्या, तुमची झाडं असतील, तुमची लायब्ररी असेल, स्वतःची पुस्तकं छान छान वाचायला घेतलेली, आपल्या घरात येणारं पाणी, आपण नळ, आपल्या 2 पिढ्या आधीच्या बायका पाणी भरण्यामध्येच, पाणी जी आपली बेसिक नीड आहे ती भरण्यामध्येच त्यांचा अर्धा दिवस जात होता, आणि आज आपल्याला एका सेकंदात पाणी येतंय. केवढी मोठी गोष्ट आहे. परत नुसतं त्या पाणी आपल्या घरापर्यंत येण्यासाठी ज्या ज्या लोकांना कष्ट पडले ते जरी आपण विचार केला तरी खूप मोठी चेन ऑफ पीपल आठवेल आपल्याला. नळ आपल्या घरात पाणी येण्यासाठी धरण बांधलं, धरण बांधणारी लोक, तिथपासून ते आपल्या घरात पाणी येईपर्यंत त्या पाण्याचा जो प्रवास होतो, शेतकरी जो अन्न पिकवतो, ते धान्य त्याच्या शेतातून आपल्या घरात येईपर्यंत, आपल्या प्लेट मध्ये येईपर्यंत आणि आपल्या तोंडामध्ये जाईपर्यंत जो काही मोठा प्रवास आहे, तो आठवला तरी खूप आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खूप गोष्टी आठवतात, एकात एक एकात एक अशा. आता आपल्याला ज्या काही आठवणं शक्य आहे, ज्यांना कोणाला मनापासून धन्यवाद देणं शक्य आहे, नुसतं आपण त्यांना जरी आठवलं, कारण आपण सुरुवातच ग्रॅटिट्यूडने केली, आपण नुसतं त्यांना आठवलं तरीही त्यांना हे कृतज्ञता पोहोचणार आहे. आणखीन तुम्हाला जे काही आठवत असेल, तुमची पर्स, तुमचं वॉलेट, अजून तुमच्या घरातलं फर्निचर, खूप गोष्टी आहेत. आता आज आपण फक्त स्वतःचा विचार करून जे जे आठवेल त्याला त्याला धन्यवाद देणार आहोत. अजून काही वेळ मी तुम्हाला देते की तुम्ही ज्या गोष्टी आठवतील त्यांना थँक्यू म्हणू शकता. खूप मनापासून थँक्यू म्हणायचंय, हात जोडून म्हणावं असं वाटलं तरी थँक्यू तसं म्हणू शकता. मनात इमॅजिन करायचंय की तुमच्या समोर ती गोष्ट आहे. तुम्ही क्रिएटिव्हली असंही इमॅजिन करू शकता. फॉर एक्झाम्पल, मोबाईल आहे, जर का त्याला बोलता आलं तर तो कसं बोलेल, कसं म्हणेल, कसं रिॲक्ट होईल, असं काहीतरी पण इमॅजिन करू शकता. बी क्रिएटिव्ह. आणि आता आपल्या मेडिटेशनच्या, ध्यानाच्या शेवटाकडे येताना, आपण ज्या मास्टर्स, आपले देवी देवता आवडते, ज्यांना आवाहन केलं होतं, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची. आणि स्वतःला पण थँक्स द्यायला विसरू नका. हा वेळ आपण स्वतःसाठी काढला,
आणि हे सगळं जेव्हा तुम्हाला जाणीव होते की अरे आपण किती श्रीमंत आहोत, आपण किती म्हणजे किती गोष्टी आपण गृहीत धरत असतो, त्यानंतर तुम्हाला जे फिलिंग येतं ना ग्रॅटिट्यूडचं, मनातून हार्ट मध्ये असं तुम्हाला काहीतरी वाटेल की वाव असं, ते फिलिंग वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला अनुभवता येईल. मगाशी जसं मी सांगितलं त्या तशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ते अनुभवू शकता. अजून काही जर तुम्हाला आठवलं तर त्यांना तुम्ही नक्की थँक्यू म्हणा. आणि आता सावकाशपणे डोळे उघडायला हरकत नाही. हरी बोल. पाणी पिऊन घेऊ शकता किंवा नाही प्यायलं नंतर प्यायलं तरी चालेल.